मारी. गेस्ट हाऊस पासून पाठलाग करतोय मी त्याचा. खूप चपळ आहे. ही जागा त्याची आहे. आपण त्याला लपून पकडलं पाहिजे. पकडले का साल्याला? कोण आहे काय बघू तर दे. सोडा. याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अप्पासाहेब. अप्पासाहेब. अप्पासाहेबाचं भूत. वय आठवतं मला. मेल्या आधी मला मला अप्पासाहेब म्हणायचे. अप्पासाहेब. वय वय आठवलं मला. मी अप्पासाहेब. या
या गावचा जमीनदार होतो, त्या परमेश्वराचा सेवक, अन भावाचा भाऊ बाळा. सरकार स्वस्त आहे की सरकारी माणसं? मला खूप लोकांची तोंड बंद करावी लागणार आहेत. 50-50. माझं डोकं फिरवू नका. 30% मिळतात ते खूप झाले, नाही तर दरवाजा उघडा आहे. ठीक आहे, पण आप्पासाहेब, ते बोलणार का? बोलतील, तुमच्याशीच बोलतील. शेवटी खजिन्याचं गुपित तुम्हालाच सांगावं लागणार नाही. आप्पा, बाळा, अरे काय चाललंय काय हे? असल्या सैतानाशी व्यवहार करायला लागलायस? कोण होता कोणती हो? आप्पा, तुम्हाला चांगलं ठाऊक आहे कोण आहे तो सरकारी तट्टू. तुम्ही फक्त खजिना कुठं लपवला तेवढं सांगा. सरकार आणि प्रेसची तोंड बंद करणं ही त्याची जबाबदारी. आप्पा, ही सुवर्ण संधी आहे. आपल्या खानदानानं पिढ्यानपिढ्या हा खजिना जपला. आता वेळ आली आहे तो खजिना उपभोगण्याची. वय, आणि म्हणूनच मी तो खजिना गावकऱ्यांच्या सुपूर्द करणार आहे. आप्पा, स्वार्थी. इंद्रा शेजारी स्थान हवंय तुम्हाला. स्वार्थी. शेवटी प्रत्येक माणूस हा स्वार्थीच असतो. मेल्यानंतर स्वर्ग हवाय तुम्हाला, मेल्यानंतर. पण आप्पा, मी इथे या आयुष्यात जगणारा माणूस आहे. तुमच्या या आंधळ्या विश्वासानं तुम्हाला खरंच आंधळं बनवलं तर नाही ना? हं? कुणासाठी असलं मूर्ख पाऊल उचलताय तुम्ही? या पडतोस लोकांसाठी? तुम्हाला काय वाटतंय गावकऱ्यांची लायकी आहे ती? नाही, त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी चाललंय हे सगळं. इंद्रा शेजारी स्थान हवंय तुम्हाला. गेल्यानंतर काय होतं कोणास ठाऊक. जर होत असेल तर. पण आप्पा, मी या आयुष्यात जगणारा माणूस आहे. माझा स्वर्गही इथंच, माझं नरकही इथंच. सत्ता संपत्ती असेल तर स्वर्ग, नसेल तर नरक. आपण दोघं समान आहोत आप्पा. हो, मला जिवंतपणी स्वर्ग हवा आहे, तर तुम्हाला मेल्यानंतर स्वर्ग हवा आहे. मी वास्तवात जगतो तर तुम्ही स्वप्नात जगता आहात. की वेती, खरंच की वेती मला तुमच्या विचारांची. अहो, खजिना आपला कधीच नव्हता. आपण फक्त राखणदार. आलो ना, 5 पिढ्या राखण करत आलो. मग आता कोणाच्या मालकीचा झाला खजिना? अहो, येताना कोण काय घेऊन आलंय? सगळं मातीतूनच आलं म्हणताय ना? तरी पण मग असं का? काही जण राज आहे, काही जण भिकारी.
आप्पा जो ज्या गोष्टीवरती हक्क सांगतो ती गोष्ट त्याची नक्की होते. फक्त हक्क सांगायला जिगर असावी लागते, जिगर. खजिना तर मी नक्की मिळवणारच. मला कुणीही अडवू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. बाळा, शुद्धीवर आहेस का? शुद्धीवर तर मी नेहमीच होतो. शुद्ध तुमची हरवली आहे. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर बाळा घाबरला आणि त्याच्या माणसांच्या मदतीनं मला बहुतेक गाडीत टाकलं, तिला दरीमध्ये ढकलून. हो, त्यांना वाटलं मी मेलो. गावकऱ्यांना समजलं मी मेलो, पण माझा प्रयत्नही सापडले त्यांना. मी तिथंच होतो. मी गाडीतून बाहेर पडलो वाटतं. हो, शुद्ध. 2 दिवस नाही, कदाचित 3 दिवस मी शुद्ध होतो. हो. मग तुम्ही परत गावात का नाही आला? आलो होतो. तूच होता ना त्यो. मला बघून पळून गेला. वय मदत नाही केली यानं मला. हं? आणि तो नावी भूत समजला मला. भूत. माझा नाईलाज झाला. बाळा असं वागला. माझ्या विरोधात केला. आणि ते सरकारी अधिकारी भ्रष्ट निघाले. काय करणार मी? पण नाही, पक्का निर्धार केला, खजिना वाचवायचा. एवढे दिवस खजिना परत का केला नाही मग? तू केला असता? हं? केला असता? कोल्हे. तुम्हाला वाटतं त्याला घाबरतात ही जनावरं? एकदा एकाला मारला, मोकळ्या हातानं आणि खाल्ला. हो, त्याच्या कळपा पुढं. पण मग पुन्हा जवळ नाही आली. हो, तुम्हाला एक गुपित सांगतो. ही जनावरं भूतावर विश्वास ठेवतात. हो, आणि माणसं भूताला बनवितात. येड लागलं याला. ए, माझी फुलवा कुठे आहे सांग. माझी फुलवा कुठे आहे? फुलवा? कोण फुलवा? माझी फुलवा कुठे आहे सांग. कळालं नाही तर तुला, त्याच्याकडे फुलवा नाही की पूजा नाही. आपण भूताचाच पाठलाग करत होतो.